नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच 18 जून 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देशांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला। 18 जून रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता व याच दौऱ्यादरम्यान शेतकरी परिषद घेऊन या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। तसेच या पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील या योजनेच्या 4थ्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात येत होती। परंतु या 4थ्या हप्त्यासाठी निधी जाहीर केला गेला नसल्यामुळे राज्य सरकारला या 4थ्या हप्त्याची वितरण पीएम किसान योजनेच्या 17व्या सोबत करणे शक्य झाले नाही। त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये शिंदे फडणवीस पवार या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये येणार आहे आणि या अर्थसंकल्पादरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे नमो शेतकरी योजनेसाठी भरीव अशा निधीची तरतूद करू शकतात व यानंतर या योजनेच्या 4थ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तर मग आज समोर आलेल्या माहितीनुसार जून महिना आता संपत आला असून पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी निधी जाहीर होऊ शकतो व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 ते 15 जुलै दरम्यान राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची वितरण करण्यात येऊ शकते। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अशी माहिती आज समोर आली आहे। तसेच आज समोर आलेल्या अपडेटनुसार नुकत्याच काही दिवसांमध्ये राज्यात होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता या 4थ्या हप्त्यात थोडीशी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु ही वाढ सर्वस्व राज्य सरकारच्या स्वाधीन असणार आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन व सध्या खरीपाच्या पेरणीचा मोसम असल्यामुळे या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना नमोचा 4था हप्ता वाढीव स्वरूपाचा मिळतो का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे।